राज्यातील तरुणांसाठी सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी. पोलीस भरती संदर्भात हा महत्त्वाचा निर्णय. राज्य पोलीस दलामध्ये लवकरच होणार पोलीस भरती. राज्य सरकारचा काय निर्णय, आचारसंहितेचा काय होणार परिणाम, कधी येणार नवीन पोलीस भरती, त्या संदर्भात महत्त्वाची आणि बिग ब्रेकिंग न्यूज. अशाच माहितीसाठी आपल्या चॅनलवर अपडेट मध्ये राहा. हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओला लगेच लाईक करा. विद्यार्थी मित्र, आपण राज्य व केंद्राच्या सर्व भरतीची माहिती अपडेट देत असतो. नमस्कार, मी प्रणिता बोरसे. आपण पाहत आहात TV9 मराठी. बुलेटिनच्या सुरुवातीला महत्त्वाची बातमी आहे. येत्या 10 ते 15 दिवसात आचारसंहिता लागणार असं विधान गिरीश महाजन यांनी केलंय. तर विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर गिरीश महाजनांचं हे मोठं वक्तव्य आहे. आचारसंहिता लागणार असल्यानं महाविकास आघाडी आणि महायुतीतली बैठकांना वेग आलाय. जागावाटपासाठी महाविकास आघाडीच्या आजपासून 3 दिवस बैठका असतील, तर महायुतीच्या 2 दिवसांनी बैठक असतील. तर अजित पवारांची आज संध्याकाळी बैठक होणार आहे. तर आचारसंहिता लागणार या पार्श्वभूमीवर घडामोडींना वेग आलाय. 10 ते 15 दिवसांमध्ये आचारसंहिता लागणार, मंत्री गिरीश महाजन यांनी हे वक्तव्य केलंय. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुती महाविकास आघाडीच्या बैठकांना वेग आलाय. तर महाविकास आघाडीत आजपासून सलग 3 दिवस जागा वाटपावर चर्चा होणार अशी माहिती राऊतांनी दिली आहे. तर काँग्रेसचे नेते व्यस्त म्हणून बैठकीच्या तारखांवर तारखा पडतात असाही टोला राऊतांनी लगावलाय. तर काहीही झालं तरी जागा वाटपावर 3 दिवस चर्चा होणारच असंही संजय राऊतांनी म्हटलंय. तर 2 दिवसांनंतर महायुतीच्या जागा वाटपावर बैठका होतील अशी शिरसाट यांनी माहिती दिली आहे. तर शिंदे, फडणवीस, अजित पवारही बैठका घेणार असल्याची शिरसाट यांची माहिती आहे. तर आज संध्याकाळी अजित पवार यांची देवगिरी बंगल्यावर बैठक पार पडणार आहे. अजित पवार जागा वाटपाबाबत आमदारांशी चर्चा करणार असल्याची माहिती आहे. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्र, ही नोकर भरती करणारे तसंच पोलीस भरती करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बिग ब्रेकिंग न्यूज आहेत. यामधून आम्हाला तुम्हाला एकच सांगायचं आहे की विद्यार्थी मित्र, लवकरच 10 ते 15 दिवसामध्ये आचारसंहिता ही लागू होणार अशी महत्त्वाची माहिती ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन साहेब यांनी दिली आहेत. म्हणजे 10 ते 15 दिवसामध्ये जर आचारसंहिता लागणार असेल तर विद्यार्थी मित्र, जाहिरात येणं खूप अवघड आहेत. राज्य सरकारने यापूर्वी जाहिरात सोडणं अत्यंत गरजेचं आहे. त्यानंतर राज्य सरकार कसं नियोजन करतं याकडे सर्वांचं लक्ष असून आपली सरकारला हीच विनंती आहे की आचारसंहितेपूर्वी किंवा आचारसंहितेमध्ये पण यांनी जाहिरात 100% सोडावी. कारण की यापूर्वीसुद्धा विद्यार्थी मित्र, जाहिरात ही आचारसंहितेमध्ये कोणत्याही कधी आल्या नाही. आणि पोलीस प्रशासनावर एक महत्त्वाची जबाबदारी असते, ती म्हणजे सर्व निवडणूक त्यांना पार पाडावी लागते. त्यामुळं त्यांच्याकडं बंदोबस्त आणि इतर जबाबदारी असल्यामुळं पोलीस भरती ही होत नसते आचारसंहितेच्या किंवा निवडणुकीच्या काळामध्ये. त्यामुळे विद्यार्थी मित्र, आता ही भरती कशाप्रकारे होणार, सरकार कशाप्रकारे नियोजन करणार याचा आपल्याकडं सर्व लक्ष असून विद्यार्थी मित्र, आपली परत पुन्हा कळकळीची विनंती की लवकरात लवकर 9,000 किंवा 10,000 11,000 पदाची सरकारने जाहिरात प्रसिद्ध करण्यात यावी. तर अशाच माहितीसाठी चॅनल अपडेट मध्ये राहिल्या. शेवटपर्यंत व्हिडिओ बघितला, धन्यवाद, आभारी.